सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपनं मुसंडी मारलेली आहे। खरं तर भाजपनं याआधी कधीही ग्रामीण भागामध्ये निवडणुकीत अशा पद्धतीनं विजय मिळवलेला होता। तो विजय यंदाच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेमध्ये मिळवलेला आहे आणि त्यामुळं जोरदार जल्लोष जो आहे तो मोहोळ तालुक्यात या ठिकाणी केला जातोय। खरं तर मोहोळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे स्वतः कुरुल गटातून उमेदवार होते, तर त्यांचं जिथं घर आहे नरखेड गावात त्यांचे बंधू संतोष पाटील हे शिवसेनेच्या चिन्हावरती निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। मात्र भाजपनं दोन्ही जागांवरती उमेश पाटील आणि त्यांचे बंधू संतोष पाटील या दोघांचाही पराभव केलाय। त्यामुळे मोठा जल्लोष जो आहे तो भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी केला जातोय। भाजपचे माजी आमदार यशवंत माने यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्ते जे आहेत ते जल्लोष या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। माजी आमदार यशवंत माने जे आहेत या ठिकाणी आपल्यासोबत आहेत। तात्या, मोठा जल्लोष करताय, काय भूमिका आहे? मोठा जल्लोष करताय, आज मोहोळ तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाला विजय मिळालेला आहे। 6 पैकी 4 जिल्हाभर जागा आणि पंचायत समितीच्या 12 पैकी 7 जागा राहिलेल्या आहेत। परंतु आम्हाला दुःख एक आहे, गड आला पण सिंह गेला। पेनूर गटातील आमचे रामदासभाई चौरे आणि आष्टीचे समाधान शेळके या दोघांचा पराभव झाला ही आमच्या मनाला आणि जीवाला लागलेलं आहे। पण येणाऱ्या कालावधीमध्ये आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघामधील 9 जिल्हा परिषदपेक्षा 7 जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळालेलं आहे आणि उत्तर आणि मोहोळ तालुक्याची दोन्ही ठिकाणची पंचायत समिती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आलेली आहे तुम्हाला सांगतो। आणि जनतेने दाखवून दिलेलं आहे की वायफळ वाचाळवीरांचं काय होतंय। आणि या मतदारसंघाचा आमदार राजू खरे म्हटला होता की 9 तारखेला राजे म्हटलं तर घोडा टांगा पलटी होईल, पण मी राजाला विचारतो त्यावर तुझा टांगाचा पलटी झाला, घोडे कुठं फरार झाले तेवढं सांग म्हणाव तुला। उमेश पाटलांचा दारुण पराभव झालाय, उमेश पाटलांचा पराभव झालाय नरखेडमध्ये सुद्धा आणि पिंपरीमध्ये सुद्धा। उमेश पाटलांचा पराभव त्याला एकच आहे, उमेश पाटील किंवा संतोष पाटील हे दोघं कामाची माणसं नाही, ती फक्त बोलबच्चनवाली माणसं आहे। ती बोलबच्चन करून आज राजकारण जनतेने ठरवलं त्या दोन्ही भावांना पाडायचं आणि राजनजी पाटलांच्या नेतृत्वाखाली मालकांनी सचिन जाधव आणि लखन शिंदे एक दोन्ही चांगल्या कार्यकर्त्यांना निवडून दिला, एवढंच मी आपल्याला सांगतो। जोरदार जल्लोष जो आहे तो भाजपचे कार्यकर्ते करतायत। माजी आमदार यशवंत माने असतील, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा जल्लोष मोहोळ तालुक्यात उपस्थित असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन अजित आफताब शेख, एबीपी माझा, मोहोळ, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.